तथागत बुद्धांच्या बुद्धगयेतील 7व्या आठवड्यातील वास्तव्यात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांचा संपूर्ण वेळ ध्यान मग्नतेत घालविला होता त्या प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव मूर्तीतळ बांधले होते। या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली, ज्या सुदाताने बुद्धांना त्या ठिकाणी खीर दिली। कश्यप बंधूंनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व माती पोसक जातकाचे ठिकाण या सर्व गोष्टींचा समावेश आहे। अशा प्रकारची सर्व स्तूप जवळजवळ 18व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती। मात्र पुढे जाऊन महंतांच्या सूचनेनुसार येथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरं बांधण्यास सुरुवात केली। पुढे कनिंगहमला उत्खनन करताना अनेक लाखेच्या मूर्ती सापडल्या। महाबोधी महाविहाराच्या संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि असंख्य अनामिक दानदात्यांनी केले। त्याकाळी महाविहाराभोवती जे नक्षीदार कुंपण अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख कोरून ठेवले। एका शिलालेखात एका दानदात्याने 250 दिनार दान दिले होते याचा उल्लेख आढळतो। त्याचबरोबर महाविहार रोज दीपपूजनासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या तुपासाठी 300 गाय महाविहाराला अनेकांनी दान दिल्या होत्या या सुद्धा पुरावा आपल्याला तिथे आढळून येतो। जवळजवळ 7व्या शतकात ईद सिंगने महाविहाराला भेट दिली आणि त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावं सुद्धा भेट दिली होती, दान दिली होती। त्यापुढे इसवी सन 10व्या शतकात महाबोधी महाविहाराला चीन, श्रीलंका, तिबेटच्या अनेक भिक्खूंनी भेटी दिल्या। इसवी सन 964 मध्ये 300 पेक्षा जास्त भिक्खू चीनमधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते। त्यावेळी चीन सम्राट ताईन सिंग याने बोधी वृक्षाच्या खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिलं होतं। महाबोधी विहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाण्यासाठी जो जिना आहे त्याच्या वरच्या बाजूला तथागत बुद्धांची एक भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे। तिच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रेयच्या मूर्त्या आहेत। तेथील शिलालेखावरून कळते की ही मूर्ती भिक्खू वीरेंद्रने 10व्या शतकात दान दिली होती। त्यानंतर इसवी सन 35 ते 1079 या कालखंडाच्या दरम्यान ब्रह्मदेशच्या राजाने महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी त्याच्या मरम्मतसाठी मोठ्या प्रमाणात दान दिलं होतं। चीनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथील एका दगडावर सापडला ज्यावर तथागत बुद्धांच्या 7 मूर्त्या कोरलेल्या आहेत। सध्या हा दगड इंडियन म्युझियम कोलकाता येथे आपल्याला अजूनही पाहायला मिळेल। इसवी सन 1011 मध्ये दीपंकर श्रीजना ज्याला अतिसा म्हणून ओळखले जाते त्याची दीक्षा सुद्धा इथेच झाली होती। येथील महाविहारात 2 वर्षे राहून त्याने बौद्ध आचार्य सिलर्क्षिता यांच्याकडून विनय शिकून घेतला होता। त्यानंतर 11व्या शतकाच्या पूर्वार्धात परत महाबोधी महाविहाराला डागडुगीची दुरुस्तीची गरज भासली तेव्हा ब्रह्मदेशचा राजा किजिठ्ठा याने जहाज भरून सोने, चांदी, मौल्यवान जवाहरे बुद्धगयेत पाठवून दिली। 11व्या शतकातील एका शिलालेखाद्वारे ही सर्व माहिती आजही उपलब्ध आहे। इसवी सन 1230 मध्ये शिवलिकचा राजा अशोक वल्ला याने त्याची